तर तेच बघून मला खूप भारी वाटलं. तर नेहमी का नवऱ्यांनीच गिफ्ट द्यायचं, आपल्या बायकांचं पण असतं की आपण पण त्यांना स्पेशल काहीतरी फील करून द्यायचं त्यांच्या बड्डेला. तर इथे मी आवरलेलं आहे आणि वैभव आले. तर वैभव दिली मला सोडून. तर काय गिफ्ट म्हणजे काय असणार सरप्राईज ते नंतर त्यांना पण कळेल आणि तुम्हाला पण कळेल काय असणार आहे. तर आता मी चाललेली आहे वैभवला घेऊन. तर त्यांनी गेस केलं की मी काय करणार आहे, पण त्यांना नाही माहिती काय हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 12-12:30 वाजलेले आहेत. म्हणजे 12:30 वाजलेले आहेत. माझा स्वयंपाक पूर्ण झाला. आज मेथीची भाजी चपात्या वगैरे केलं आणि तेच आज बाहेर जायचं आहे. तुम्हाला बोलली होती वैभवला सरप्राईज द्यायचं आहे. तर रुपालीला केले मी मेसेज तिथं स्कूलमध्ये. तर जरी ती नाही आली ना तरी वैभव येणार आहे. वैभवला म्हटलं मला ना काम आहे गावात, मला सोडून द्या आणि तुमचं काम आहे तिकडे निघून जा आणि मग मी घ्यायला बोलवेल. तर असं काहीतरी प्लॅन ठरलेला आहे. बघू आता. रुपालीचा आता एकदा कॉल करून बघते, तिला जमत असेल तर, नाही तर मग मी जाते निघून आणि मग काय सरप्राईज असणार आहे ते कळेलच तुम्हाला. तर तेच आता इथे केरळला जेवण देते पटकन आणि त्याच्यानंतर बोलतेच. आणि नंतर दुपारी रुपालीकडे पण जायचं आहे. बघू, चला नंतर बोलते तुमच्याशी. तर इथे मी आवरलेलं आहे आणि वैभव आले. तर वैभव दिली मला सोडून. तर काय गिफ्ट म्हणजे काय असणार आहे सरप्राईज ते नंतर त्यांना पण कळेल आणि तुम्हाला पण कळेल काय असणार आहे. तर चला आता केरळला इथेच ठेवते आणि रुपालीला तिला काही जमणार नाही कारण तिचा छोटं बाळ आहे ना ते. तर मग तो रडतो वगैरे. तर म्हटलं राहू तू येऊच नको, मी जाते बरोबर. तर मग वैभव देतील सोडून आता. चला. तर आता मी चाललेली आहे वैभवला घेऊन. तर त्यांनी गेस केलं की मी काय करणार आहे, पण त्यांना नाही माहिती काय म्हणजे डिझाईन कोणती करणार आहे. तर मी करणार आहे टॅटू वैभवच्या नावाचं. तर त्यांना नाही माहिती ते तीच डिझाईन करते त्यांच्या नावाचं करणार आहे. तर तेच बड्डे गिफ्ट असं त्यांनी बरोबर गेस केलं. तर आता तेच चाललं आहे. म्हटलं चला आता इथे पैसे काढता येते. इथे राजीव गांधी भवनच्या इथे इथलं समोर पण आहे. तर इथे टॅटू काढून झालेला आहे आणि मग तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतेच. खूप ऊन आहे डेंजर. तर काय केलं मम्माने, काय केलं. तर तेच इथे ना टॅटू काढून झालेला आहे आणि तो कोणता आहे कसा आहे तो घरी गेला दाखवेलच. आणि वैभवला पण म्हणजे मी दाखवलं नाही, पूर्ण हाताला पॅक केलेला आहे. तर घरी जाऊन दाखवतेच त्यांना पण. चला, त्यांना माहिती की टॅटू करणार आहे वगैरे, पण कसं करणार ते नाही माहिती. तर तुम्हाला पण तेव्हाच कळेल. एवढं ठीक पण करतात माहिती का. तर आत्ता इतक्यात घरी आलो आणि इथे असं रुमाल बांधलेला आहे. तर
तर तुम्हाला पण कळेल कोणचं टॅटू काढलेलं आहे. आणि वैभवला पण माहिती नाही, विहानला पण माहिती नाही. तर हे ना 2 तासांनीच खोलायचं आहे. तर 2 तासाने खोलून तेव्हा दाखवेल मी तुम्हाला की काय आहे, कसं काढलेलं आहे टॅटू. तर तेच आता वैभवला पण दाखवेल आणि विहानला पण दाखवेल. तर इथे मस्त चहा ठेवलेला आहे आणि मी मुद्दामून ना लांबाईचं टी शर्ट घातलं म्हणजे दिसायला नको का कसं आहे टॅटू. अजून ते हे काढायचं बाकी, त्याचं रॅपर असतं ते काढायचं बाकी आहे. तर वैभव सारखी सांगते की दाखव दाखव मला, दाखव. पण मी म्हटलं थांबा थोडं, 2 तासांनी काढायचं असतं रॅपर. 2 तासांनी काढेल ना तेव्हा ओपन पूर्ण होईल, त्यावेळेस दाखवेल पूर्ण. तर मी पण खूप एक्सायटेड आहे की त्यांना दाखवायला वगैरे कसं आहे काय आहे. त्यांना नाही माहिती की काय काढलेलं आहे आणि तुम्हाला पण नाही माहिती काय काढलेलं आहे. तर गेस करा काय असेल. तर चला आता इथे मस्त चहा होतोय, बाकीच्यांना चहा दिला, आता मी पण चहा पिते. आणि खाली वैभव गाडीचं काहीतरी काम करते, आता खाली जाऊन घेऊन जाते चहा आणि मस्त पिते आणि थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी. चला आहे तुला, आजीला खाली देऊन ये, आजीला मी आणला त्यांना. तर इथे मी ना केक काढलेला आहे. आई नव्हत्या ना, आई आज आल्या, त्या तिकडे होत्या गावाकडे. तर त्याच्यामुळे मग केक देते वैभवला आणलेला त्या दिवशी. देऊन खाली बॅटरी पण घेऊन जायची आजीची. खेळायला नको जाऊ तू, थांब. एकदम मस्त केक होता रसमलाईचा. आता बियाणं खाऊन घेतलं एवढा. तर तेच सांगत होती की इथे स्वयंपाक करते आहे. इथे मस्त खिचडी टाकलेली आहे, कारण उशीर होऊन गेला होता. खिचडी टाकली आणि इकडे मस्त शेवग्याची शेंगा फ्राय करते, त्या दिवशी आणलेल्या गावला. तर लागणार आहे वगैरे. तर मी ना आलं लसूण जास्त टाकते त्याच्यामध्ये आणि खूप छान चव येते. चिमणी आता आवाज तरी जिरे मोहरी जास्त टाकते मी, त्याच्यामध्ये असं नेमकं पीस. इथे मस्त आपल्या शेवग्याच्या शेंगा फ्राय केलेल्या आहेत. बस जस्ट तेवढंच फ्राय करायचा, गॅस ऑफ करते. तर इथे झालेला आहे शेवग्याच्या शेंगा फ्राय झालेल्या आहे, खिचडी झालेली आहे. आणि आता इथे आवडून घेते सगळं. आणि मी वैभव कधीची बोलताय की टॅटू दाखव काय काढलं तू, फ्लावर्स काढला असेल बघू ते काय गेस करता. आपण बोलू त्यांच्याशी. चला मी पण खूप एक्साइटेड आहे की टॅटू दाखवण्यासाठी, कारण तुम्हाला पण दाखवायचं आहे. चला तर ना त्यांना आता दाखवायचे खूप. ते कधीचे सांगता की दाखव काय काढलंय. त्यांना माहिती टॅटू काढलेला आहे, पण मग काय काढलं त्यांना काहीच माहिती नाही. तर चला, आणि विहानला पण माहिती नाही. आपण त्यांना आधी गेस करायला की काय काढलं असेल. आणि तुम्ही पण खूप एक्साइटेड असणार की मी काय काढलं असेल, टॅटू कसा काढला असेल. थोडंसं असं स्पेशल फील करायचं होतं त्यांना. तर चला विहान काय काढलं असेल आधी सांगा. मला वाटतं गणपती नाही तर म्हणजे तो मोरचा लीफ, मोराचा पीस, मोराचा लीफ, मोराचा पीस, मोराचा पीस. अजून नाही तर तुम्ही तुम्हाला काय वाटतं काय काढलं असेल. बटरफ्लाय किंवा एखादं फ्लॉवर स्टार. स्टार तुम्हाला काढायचं होतं देवा ते. हा स्टार. कियाला काय काढलं होतं मी.
कियारा माझ्या सोबतच होती, तिला माहिती सिक्रेट पण ती सांगू शकत नाही. कियारा इकडे ना, काय काढलं मम्माने इथे? काय काढलंय? नाही तू सांग ना काय काढलं. दाखव काय काढलं असेल. काय काढलं सांग बरं. मला वाटतं तर गेस केलं का नाही काही काढला? बटरफ्लाय. तुझं काय आहे फायनल? माझं गणपती ते. बर, कोणाचं खरं येतं हा हे? तर आपण आता तिकडे दाखव डायरेक्ट, तुम्ही पण या. दाखव. तर तुम्हाला पण दाखवते, आधी वैभवला दाखवते काय काढलं. हा घ्या वरती करा. नाही. अरे वा, भारी काढलं. भारी आहे. हा? भारी काढलं. बटरफ्लाय आला ना पण. बटरफ्लाय बरोबर आलं ना. हा. बर, नाव काढलं तुमचं तुमच्या बर्थडेला. मस्त फॉन्ट पण मस्त झाला. पण एवढं का काढलं? बर्थडेला काही गिफ्ट घेऊ शकत नाही कारण तेच नेहमी मला गिफ्ट घेता, एकदम छान छान गिफ्ट घेता. मी तर कधीच आजपर्यंत त्यांना गिफ्ट दिलंच नाही बर्थडेचं. उलट मीच त्यांना घेऊन जायची आणि त्यांचेच पैसे घेऊन त्यांनाच मी गिफ्ट घेऊन द्यायची. पण हे थोडंसं स्पेशल केलं. त्यांना माहिती पण नव्हतं कारण ना रुपाली सोबत गेली असते, त्यांना काहीच माहिती नसतं. ते माझ्यासोबत आले, त्यांनी गेस केलं जाता जाता. काय वाटतं? भारी आहे, मस्त आहे. बटरफ्लाय. पण वाटलं होतं का तुम्हाला की तुमचं नाव Expect काढेल? नव्हतं असं काही. हा, नाव काढेल असेल. तुम्हाला दाखवते मी काय काढलेलं आहे. तर मी असं हळूहळू आता वैभवने तर बघितलंय काय, तर बघू शकता. एक तर गोष्ट बरोबर बोलली त्यांनी की काय काढलं असेल मी. तर पहिलं बघू शकता असं बटरफ्लाय दिसत असेल आणि त्याच्यानंतर इथे नाव काढलेलं आहे वैभवचं. तर मला ना की खूप वर्षापासून बटरफ्लाय किंवा फ्लावर काढायचं होतं. त्यांना नव्हतं माहिती की त्यांचं नाव काढेल मी कधी. पण मग मला थोडंसं म्हटलं ह्या बर्थडेला मस्त थोडं स्पेशल काहीतरी करू. आणि ते पण नसतात बर्थडेला पण नव्हते, तुम्ही बघितलं असेल तिकडे गेलेले होते आणि आम्ही रात्रीच केक कट केला. तर असं मस्त काढलेलं आहे. तर हे गिफ्ट आहे तुमच्यासाठी. कसं वाटलं? भारी आहे, मस्त आहे. हा, भारी आहे ना. आणि असं छान पण दिसेल मस्त असं. आणि जास्त मोठं पण नाही बटबटीत. इथे तीळ पण आलं मस्त. असं मोठं पण नाही ना एकदम. एकदम असं सोबर आहे, छोटं आहे. म्हणजे जास्त छोटं पण नाही मोठं पण नाही. आणि म्हणजे असं छान दिसेल असं फोटोज वगैरे काढताना किंवा मग भारी दिसतं. आता बघू शकता. मला तर हे बटरफ्लाय आणि फॉन्ट पण खूप छान ना टाकलाय, font एकदम मस्त मस्त. आणि बटरफ्लाय पण इतकं मस्त सुंदर दिसते, बघू शकता एकदम छान. तुम्हाला तिकडे उजेडात दाखवेल, मस्त छान कलर्स भरलेले आहे. आणि 2 कलर ना? हा 2 कलर मध्ये रेड आणि हा कोणता Sky blue. सांगितलं तर स्काय ब्ल्यू काहीतरी वेगळंच नाव सांगितलं. तर तो असा भरलेला आहे मस्त. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि वैभवला तर आवडला की नाही काय माहिती, त्यांना माझं गिफ्ट. ठीक आहे, पहिल्यांदाच काढलं ना. हा पण ठीक नाही, पहिल्यांदाच काढला. पण कसं आहे असं चांगलं आहे ना. हा, छान आहे ना. विहानला कसं वाटलं गिफ्ट माझं? डॅडीला भारी. गिफ्ट दिलं. भारी. हा भारी. भारी. तुझ्या बर्थडेला आता इथे काहीतरी काय तुझं पण मी येतोच ना विहानचा, फक्त केअरचा केक नाही. मलाही काढावं लागेल आता. आता मी काढलं तर त्यांना म्हटलं माझं पण काढा नंतर. पण सांगू शकत नाही की आपण बळजबरी नाही का कोणाला काढायला की माझं नावाचं काढ. आपण आपल्या मनातून पाहिजे कोणाविषयी की आपण नाव काढायचं वगैरे, कारण हे आयुष्यभर राहणार नाव. तर तेच म्हणून मला ना स्पेशल असं काहीतरी बर्थडेला द्यायचं होतं त्यांच्या, तर दिलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट ते नक्की सांगा. आणि बाकीचं तर गिफ्ट आपण नेहमी देतोच, पण हे असं गिफ्ट असं कधीतरी म्हणजे विचार करतो आपण जास्त. असं दिलेलं आहे छान. भारी ना. मस्त. तर तेच सांगत होती मस्त ना. आईंसाठी केक पण दिला आणि वैभवला मस्त टॅटू पण दाखवलेला आहे. तर त्यांना कसं माहिती नव्हतं टॅटूचं वगैरे, काहीच नव्हतं माहिती. तर मी म्हटलं रुपालाई सोबत गेली ना तर त्यांना काहीच कळणार नव्हतं. मी घरी आल्यावर डायरेक्ट दाखवलं असतं तेव्हा जास्त मोठं सरप्राईज असतं. पण मग असंच ते बोलले की काय करणार आहे, कुठे सोडू वगैरे, काय घेणार आहे. त्यांना म्हटलं वस्तू वगैरे काहीच घेणार नाही मी. तर त्याच्यावर त्यांना ही मिळाली की ही वस्तू काहीच घेणार नाही, काय करणार असेल तर. मग ते बोलले की तू टॅटू करणार असेल काहीतरी वेगळं. तर मी बोलली की हां डिझाईन काहीतरी करते. तुम्हाला बोलली होती मला बटरफ्लाय वगैरे खूप आवडतात, तर तसं काहीतरी डिझाईन करणार आहे. तर ते बोलले ठीक आहे. मग मला सोडलं तिथे आणि मग ते गेली निघून. आणि त्यांना माहितीच नाही की कोणती डिझाईन केलेली आहे काय, म्हणजे माहितीच नव्हतं. आता त्यांना दाखवलं, त्यांना खूप आवडलं. त्यांनी असा विचार पण केला नव्हता की असं करू शकणार. तर तेच मस्त त्यांचं मी नावाचं टॅटू काढलेलं आहे. आणि माझी इच्छा म्हणजे बटरफ्लाय पण मी काढलेला आहे.
तर इतकं सुंदर दिसतंय ना, माझ्या बहिणींना पण फोटो पाठवला मी, त्यांना पण इतकं आवडलं. आणि इथंच काढावी ह्याच ठिकाणी, म्हणजे कधी पण असं दिसतं छानपैकी. मस्त काढलेलं आहे, बघू शकता. बटरफ्लाय तर किती छान दिसतं एकदम. आणि असं मस्त सोबल. आणि मला असं मस्त ह्या लिपीमध्ये काढायचं होतं, करसू लिपी. आता थोडं सुजलेलं आहे, त्याला व्हॅसलिन वगैरे लावावं लागेल. तर 10 दिवस असं व्हॅसलिन लावून ठेवायचं आहे त्याला. आणि मग तेव्हा हळूहळू होणार. आणि साबण वगैरे काही लावायचं नाही, म्हणजे आंघोळ वगैरे करताना असं रॅप करून आणि मग आंघोळ करणार. तर कसं वाटलं माझं टॅटू, तर तेच कसं वाटलं टॅटू नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल. आणि वैभवला पण खूप आवडलेला आहे टॅटू. तर त्यांना असं वाटलंच नव्हतं, विचार केला नव्हता की नावाचा टॅटू काढणार माझ्या. तर इथे मस्त असं वैभव आणि मस्त बटरफ्लाय असं टॅटू काढलेला आहे. आणि इतकं सुंदर दिसतंय ना, खूप छान दिसतंय. तर बघू शकता जवळ. तर इथे माझं जेवण झालेलं आहे. आमचं जेवण झालं, किचन पण आवरून दिलेलं आहे बघू शकता. आणि इथे डिशवॉशरला भांडे पण लावलेले आहेत. सगळं किचनवरचे जे एक्स्ट्राचे भांडे ते पण घासून घेतलेले आहे. बघू शकता पूर्ण किचन आवरलेलं आहे. तर तेच आता वाजले आहेत, आवरता 12 वाजून गेले. तर आता झोपायचं आहे. उद्या विहानचं पार्टी आहे स्कूलमध्ये, एंड पार्टी. तर त्याला ड्राय स्नॅक घ्यायला गेलो होतो, त्याच्यामुळे उशीर होऊन गेला आवरायला घरातलं. तर तेच व्हिडिओ इथेच एड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. मी काढलेला टॅटू तुम्हाला आवडला असेल. वैभवसाठी छान सरप्राईज दिलं, माझ्याकडून जेवढं करता आलं तेवढं मी केलं. आणि त्यांना पण खूप छान वाटलं. तर तेच बघून मला खूप भारी वाटलं. तर नेहमी का नवऱ्यांनीच गिफ्ट द्यायचं, आपल्या बायकांचं पण असतं की आपण पण त्यांना स्पेशल काहीतरी फील करून द्यायचं त्यांच्या बड्डेला. तर आपल्या बड्डेला तर नेहमी ते काही ना काही करत असतात, काही काही गिफ्ट देतात किंवा बाहेर नेतात, काही काही म्हणजे लागेल ते करून देतात, मुलांना करतात. पण आपण नवऱ्यांकडे कसं म्हणजे त्यांचा तो एकच दिवस छान असतो, स्पेशल त्यांना फील करून द्यायचं असतं. त्यांना वस्तूंची कधीच अपेक्षा नसते की कपड्यांची अपेक्षा, वस्तूंची. त्यांना असं आपल्याकडून थोडं वेगळं, थोडा वेळ किंवा मग थोडे 2 गोड शब्द वगैरे त्या दिवशी बोललेले. आणि असंच मला असं वाटलं की त्यांच्यासाठी मस्त टॅटू करावा त्यांच्या नावाचा. तर त्यांच्या नावाचा केलेला आहे. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा माझा टॅटू आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.